ठीक आहे भेटूयात. मी तिला भेटलो. ती एवढी बोलली आहे की मी बऱ्याच गोष्टी रेकॉर्ड, तिला म्हणलं मी रेकॉर्ड करून मला लिहायचंय वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. तिची सुरुवात ह्या व्यवसायामध्ये येणारी 2 लाख रुपये एका रात्रीसाठीचे ते डायरेक्ट 3,000 रुपये पुण्यामध्ये. आणि हा स्पॅम होता अवघ्या 1.5 वर्षाचा, 1 ते 1.5 वर्षाचा. एवढं शिक्षण, एवढं सगळं असणारी मुलगी पुण्यामध्ये ह्या व्यवसायासाठी काय येते? त्याच्यानंतर ती मुलगी त्या ऑफिसरच्या विरोधामध्ये पोलीस तक्रार करते आणि ती मुलगी गायब होते. ह्याच्यावर मी लिहितोय आता. तर ही जी घटना आहे की जी म्हणजे अशा असंख्य घटना घडल्या की ज्या रिकॉल होतील किंवा आपण सांगू शकू, बोलू, पण ही घटना अशी खूप बसली आहे कारण ती मी तिचा जो लाईफ स्पॅन बघितला, एवढं चढ उतार असे जर होतात. म्हणजे मी जेव्हा तिला विचारलं, बाई तू 5-7 डिग्री तुझ्याकडे, तुझं इंग्लिश चांगलं आहे, हिंदी चांगलं आहे, तुझं बंगाली चांगलं आहे, कुठे जॉब मिळाले असते? तेव्हा तिने जे काही तिच्या लाईफ बद्दल किंवा तिच्या डोक्यात तिच्या आयुष्याचा असलेला कॅनव्हास जो तिने रंगवला होता, तो निरुत्तर होतो. मी एक रिपोर्टर म्हणून ती अशी बोलताना निरुत्तर होतो. कारण ती म्हणली की तुम्ही जॉब किती देणार, सॅलरी किती देणार, त्यातनं लाईफस्टाईल काय जगणार, माझ्या मुलाचं काय, हे काय, ते काय, आणि मी आता कुठल्या लेवलला करते, आणि गव्हर्नमेंट, सुप्रीम कोर्ट जे काय सांगतंय ते, म्हणजे आज असं बोलणं किंवा असं लिहिणं म्हणजे कंटेम्प्ट होऊ शकतो कोर्टाचा. अशा गोष्टी ती त्यावेळेस बोलत होती. त्यातल्या काही गोष्टी आम्हाला अशा वाटल्या की नाही यार, एक पब्लिक म्हणून किंवा या व्यवसायात अशा वाईट परिस्थितीतनं यावं लागणारी मुलगी आहे, तर ती जे म्हणते ते कुठेतरी खरं आहे. घटना घडल्यानंतर दाखल होणं पोलीस स्टेशनमध्ये, त्याचा तपास होणं, तपासानंतर कोर्टामध्ये जाणं, कोर्टामध्ये अनेक वर्षे प्रकरण चालणं, ह्याच्यामध्ये जे कोणी अडकलेले आहेत, मध्यंतरी आपलं शिवाजीनगर कोर्टात एकाने आत्महत्या केली, हे सगळ्या गोष्टी जर ती ज्या पद्धतीने सांगितलं, बघितलं, तर ते मला कुठेतरी असं एक फील झालं की नाही यार, हे कुठेतरी आलं पाहिजे पुढे. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा परत तिला कनेक्ट करायचा प्रयत्न होता, ती गायब झाली. आणि गायब म्हणजे एवढी की ती आता कलकत्त्यात पण नाहीये, ती पुण्यातही नाहीये. ह्या बिझनेस रिलेटेड जेवढे एजंट्स आहेत त्यांच्याकडे ती कुठंच नाहीये. मग ती गेली कुठं, काय, आणि तिच्या लाईफ बद्दल काय घडलंय मी कुठेतरी समोर आणतोय. कारण काय होतं, त्या स्तरावरून डायरेक्ट या स्तरावरती यायला 2 लाख 3,000 डायरेक्ट, आणि ते पण अशा व्यवसाय थोडासा वेगळ्या पद्धतीला, वेगळ्या ह्याने जाणारा आहे. म्हणजे हाय प्रोफाईल म्हणून आपण बातम्या वाचतो, हाय प्रोफाईल काहीच नसतं. हाय प्रोफाईल मध्ये काय, तर मग ते असं म्हणतात की अभिनेत्रीला पकडलं या व्यवसायामध्ये. ती अभिनेत्री म्हणजे ती को-स्टार असते कोणीतरी, किंवा कुठेतरी दुसऱ्या भाषांमध्ये, चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केली अशी एखादी, पण फार रेअर केस असते. आपल्याकडे कोरेगाव पार्कमध्ये झालेली सगळ्यात मोठी कारवाई बर्गे सरांची, त्याच्यानंतर असल्या कारवाया नाही झाल्या. पिंपरी चिंचवडला एक झाली ज्याच्यामध्ये हिंजवडी का वाकड त्या साईडला 4 एक वर्षापूर्वी एक कारवाई झाली, ती पण अशीच एक मॉडेल होती वगैरे. हे पण ते हाय प्रोफाईल म्हणून जे आणलं जातं समाजासमोर किंवा सांगितलं जातं आपल्याला, ते तसं नसतं. ते अगदी बुधवारपेठपासून ते अशा वेगवेगळ्या राज्यांमधनं का मुली पुण्यामध्ये येत आहेत, पुण्यातल्या मुली पुण्यात व्यवसाय करतायत, पुण्यातल्या मुली बाहेर राज्यात जात आहेत. फक्त हिचं का, तर ही हाय प्रोफाईल की ह्याच्यात का बसली, तर ती मॉडेलिंग करत होती, एवढी शिकलेली होती. फर्स्ट टाइम तिला पाठवलं गेलं जयपूरला, जेव्हा 2 लाख रुपये दिले गेले. एक खूप मोठा ड्रेस डिझायनर, म्हणजे माझ्याकडे तिचं ऑडिओ रेकॉर्डिंग आजही आहे की एका बॉलिवूडच्या कपलचं जे लग्न झालं 6-7 वर्षापूर्वी, त्याचा ड्रेस डिझाईन ज्या व्यक्तीने केला त्यांनीच तिला 2 लाखासाठी देऊन बोलवलं होतं. त्याच्यानंतर 2दा-3दा या सगळ्या गोष्टी होत गेल्या. मग ते होत नाहीये, मग काहीतरी पाहिजे, मग एवढे पैसे तर मिळत नाहीयेत, मग एवढ्या पैशामध्ये तयार असेल तर जा, असं करत करत. आणि हे जे 3,000 रुपये ते एका व्यक्तीबरोबर एका वेळेचे. ह्या महिला पुण्यामध्ये आल्यानंतर दिवसाला किमान 4, शनिवार रविवार हा बिझनेस खूप पीक पिरियडला असतो,
ते 10 ते 12 पुरुषांबरोबर संबंध ठेवावे लागतात. म्हणजे दिवसाचे 10-12 हजार रुपये ते कधी कधी 30,000 रुपये असं यांना मिळतात, जे मंथली 1.5-2 लाखामध्ये जातं. आणि एकंदरीत ते कसं चालतंय, काय आहे, काय हे खूपच एक वेगळं विश्व आहे. आणि दुर्दैवाने गोष्ट अशी आहे की ह्या व्यवसायाशी कनेक्ट नाहीये किंवा त्यांचे कस्टमर नाहीये असं कुठलं प्रोफेशन नाहीये. बरोबर. आपण व्यवसायाचा बद्दल बोलतोय तर तुम्हाला माहिती असेल की भोसरी, दिघी, चरोली या एरियामध्ये रात्रीचे खूप हे चालू असतं. म्हणजे की आपण बोलतो पोलीस स्टेशनच्या बाहेरच, म्हणजे त्या एरियामध्येच खूप जण उभे असतात. तर याच्यावरती रिपोर्टिंग नाही झाली कधी, पण रिसेंटली एक तिथला चरोलीच्या मधला महापालिका निवडणुका आल्यात त्यामुळे एका कार्यकर्त्यांनी ते बरंच हे केलं मारलं होतं. वगैरे, हाकलून घातलं. नाही, त्यांना साडी नारळ वगैरे देऊन त्यांचा सत्कार वगैरे, तुम्ही खूप चांगलं काम करताय असं. हे अशा पद्धतीने करण्यापेक्षा मी असं म्हणून तुला नगरसेवक व्हायचं आहे ना, तू त्या महिलांना रोजगार दे ना काहीतरी. पण त्या इथल्या स्थानिक नसतात ना, त्या दुसरीकडे असेल कुठेतरी. आसपास आहेत, फार लांबच्या नाही आहेत त्या, काही कुठल्या दुसऱ्या राज्यात आलेल्या नाहीयेत. ठीक आहे, त्या म्हणजे दिघी भोसरीतल्या नसतील, पण मावळातल्या असतील, खेड चाकणच्या आणि परिसरातल्या खूप असतील. वेळा ते महिला पण नसतील. हा, ते होतं, ट्रान्सजेंडर्सही असतात हे खरं. पण तेच ना, पण जसं मी म्हणलं की आपल्याकडे इंडिपेंडंट लेवलला हा व्यवसाय करणं गुन्हा नाही, त्यामुळे पोलिसांनाही कारवाई करताना मग ते एक कलम आहे, सार्वजनिक ठिकाणी उभं राहून अश्लील हावभाव करणं आणि सभ्यतेचा भंग करणं वगैरे असली काही शब्दरचना असलेली कलम आहे ती.